Welcome students. I am Godwin VL, SHM College Kopargaon, subject mathematics, topic indefinite integration. तर बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 3.1 आणि 3.2e या संदर्भात डिस्कशन केलेलं आहे. तर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे सम स्पेशल इंटिग्रल्स आणि त्यामध्ये इंटिग्रल नंबर फर्स्ट. तर इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर equal to 1 upon a tan inverse x upon a plus c. Number second, integration 1 upon x square minus a square equal to answer आहे 1 upon 2a log in bracket x minus a upon x plus a plus c. Third, integration 1 upon a square minus x square equal to 1 upon 2a log in bracket a plus x upon a minus x plus c. Number 4, integration 1 upon root of a square minus x square equal to sin inverse x upon a plus c. Number 5, integration 1 upon square root of x square minus a square equal to log in bracket x plus square root of x square minus a square plus c. And number 6, integration 1 upon square root of x square plus a square equal to log in bracket x plus square root of x square plus a square plus c. Number 7, integration 1 upon x square root of x square minus a square equal to 1 upon a sec inverse x upon a plus c. तर यामध्ये पहा सबट्युशन महत्वाचं आहे आणि सबट्युशन आहे स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे जर फंक्शन असेल तर सबट्युशन करावं लागतं एक्स इक्वल टू ए साइन थिटा और एक्स इक्वल टू ए कॉस थिटा. नंबर सेकंड स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर तर सबट्युशन आहे एक्स इक्वल टू ए टॅन थिटा. आणि नंबर 3 फंक्शन आहे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर substitution है x equal to a sec theta. Number 4 square root of a minus x upon a plus x substitution है x equal to a cos 2 theta. नंबर फर्स्ट त्याचा प्रूफ पाहूया आपण. फर्स्ट आहे इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आन्सर येतं 1 अपॉन ए टॅन इनव्हर्स एक्स अपॉन ए प्लस सी. आपल्याला दिलेलं आहे इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल तर आपल्याला सबट्युशन करावं लागतं एक्स इक्वल टू ए टॅन थिटा. देन टॅन थिटा इक्वल टू एक्स अपॉन ए अँड थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स अपॉन ए. x equal to a tan theta, therefore derivative is dx equal to a sec square theta d theta. Therefore integral I equal to 1 upon a square tan square theta plus a square multiply a sec square theta d theta. डिनॉमिनेटरला पहा ए स्क्वेअर कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये येतं टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा. therefore I equal to 1 upon a integration 1 d theta आणि इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणून आन्सर येईल थिटा. therefore इंटिग्रल I equal to 1 upon a थिटा प्लस c आणि therefore I equal to 1 upon a tan inverse x upon a plus c is the required answer. For example, integration 1 upon x square plus 5 square equal to तर a ची व्हॅल्यू किती आहे 5 and therefore 1 upon 5 tan inverse x upon 5 plus c is answer. Number second, integration 1 upon x square minus a square. त्याच्यामध्ये पहा सबट्युशन तर x 1 upon x square minus a square याचे दोन फॅक्टर्स येतील. फॅक्टर्स आहेत x प्लस a आणि सेकंड फॅक्टर आहे x मायनस a. तर या ठिकाणी आपण पार्शियल फ्रॅक्शन सुद्धा वापरतो. पार्शियल फ्रॅक्शनच यूज केलेला आहे किंवा डायरेक्टली आपण लिहू शकतो 1 अपॉन एक्स प्लस ए इंटू एक्स मायनस ए म्हणजेच 1 अपॉन 2a ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन एक्स मायनस ए मायनस 1 अपॉन एक्स प्लस ए या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. आणि 1 अपॉन 2a कॉन्स्टंट आहे म्हणजे स्टेप येईल I इक्वल टू 1 अपॉन 2a इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स मायनस ए मायनस 1 अपॉन एक्स प्लस ए. त्यानंतर आपल्याला दोन फंक्शनचं सबट्रॅक्शन असल्याने सेपरेट इंटिग्रेशन घेता येईल. 1 upon 2a integration 1 upon x minus a dx minus integration 1 upon x plus a dx. And therefore equal to 1 upon 2a log of x minus a minus log of x plus a bracket complete plus c आणि log a minus b म्हणजेच log a upon b. हा रूल यूज करून आन्सर येईल I equal to 1 upon 2a log in bracket x minus a upon x plus a plus c. For example, integration 1 upon x square minus 9
तर 9 म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला 3 स्क्वेअर ह्या फॉर्म मध्ये. आणि मग फॉर्म्युलेट करता येईल 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आन्सर येतं 1 अपॉन 2a लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. आणि याची व्हॅल्यू आहे 3 म्हणून आन्सर मिळतं 1 अपॉन 2 मल्टिप्लाय 3 log x minus 3 upon x plus 3 plus 3. That is 1 upon 6 log in bracket x minus 3 upon x plus 3 plus 3. हे आन्सर मिळेल. त्यानंतर फॉर्म्युला नंबर 3 इंटिग्रेशन 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. याचा आन्सर मिळतं 1 अपॉन 2a log in bracket a plus x upon a minus x plus c. तर इंटिग्रेशन 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. तर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचे दोन फॅक्टर्स येतील. फर्स्ट फॅक्टर येईल a मायनस x, सेकंड येईल a प्लस x. आणि हाच नंबर आपल्याला ह्या फॉर्म मध्ये लिहिता येईल 1 अपॉन 2a इन ब्रॅकेट 1 अपॉन a मायनस x मायनस 1 अपॉन a प्लस x. Therefore 1 upon 2a integration 1 upon a minus x minus 1 upon a plus x. That is 1 upon 2a integration 1 upon a minus x dx minus integration 1 upon a plus x dx. Therefore I equal to 1 upon 2a log a plus x minus log a minus x plus c. Therefore equal to 1 upon 2a log in bracket a plus x upon a minus x plus c. For example, integration 1 upon 16 minus x square. 16 म्हणजेच काही 4 square. Therefore a equal to 4. Therefore answer is 1 upon 2 multiply 4 log in bracket 4 plus x divided by 4 minus x plus c. Number 4. Integration 1 upon square root of a square minus x square. Answer is the sin inverse x upon a plus c. तर 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर सबट्युशन करावं लागतं एक्स इक्वल टू ए साइन थिटा. आणि साइन थिटा काय येईल मग एक्स अपॉन ए अँड थिटा इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए. एक्स इक्वल टू ए साइन थिटा असेल तर डेरिव्हेटिव्ह येईल डी एक्स इक्वल टू ए कॉस थिटा डी थिटा. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय ए कॉस थिटा डी थिटा. आता डिनोमिनेटरला पहा ए स्क्वेअर कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये येतं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल ए आणि स्क्वेअर रूट मध्ये राहील 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता इथे चुकून ए स्क्वेअर त्याला अटॅच आहे पहा साइन स्क्वेअर थिटा. इथे काय पाहिजे ऍक्च्युली ए स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा आणि स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस थिटा. देअरफॉर ए कॅन्सल होईल कॉस थिटा कॅन्सल होईल. आन्सर येतं इंटिग्रेशन ऑफ 1 d theta with respect to theta म्हणून आन्सर येईल 1चं इंटिग्रेशन येतं theta plus c and theta is sin inverse x upon a plus c. For example, integration 1 upon 81 minus x square equal to इथे 81 म्हणजेच 9 square आणि याची व्हॅल्यू येईल 9. Therefore answer is sin inverse x upon 9 plus c. Number 5 integration 1 upon square root of x square minus a square. तर यामध्ये सबट्युशन पहा x इक्वल टू a sec थिटा देन थिटा इक्वल टू sec इनवर्स x अपॉन a and derivative dx equal to a sec theta tan theta d theta. Therefore I equal to integration 1 upon square root of a square sec square theta minus a square multiply a sec theta tan theta d theta. Therefore डिनोमिनेटरला पहा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये येतं सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा आणि स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे आन्सर येईल ए टॅन थिटा हा डिनोमिनेटर येईल. And therefore I equal to integration a sec theta tan theta divided by a tan theta d theta. That is I equal to a tan theta cancel होईल आणि I equal to काय राहील sec theta d theta आणि integration of sec theta is log of sec theta plus tan theta. Therefore tan theta tan square theta is sec square theta minus 1 then tan theta equal to square root of sec square theta minus 1 but sec theta equal to x upon a and therefore I equal to log in bracket x upon a plus square root of x square upon a square minus 1 plus c1. c1 is constant of integration. And then I equal to log in bracket x upon a plus square root of x square minus a square divided by a square. And there plus c1. Therefore log in bracket x plus square root of x square minus a square divided by a plus c1. And therefore I equal to log in bracket
x plus square root of x square minus a square minus log a plus c1. इथे आपण फॉर्म्युला यूज केला log a upon b, log a by b म्हणजेच log a minus log b या रूलचा वापर केला. म्हणून स्टेप काय मिळाली I equal to log in bracket x plus square root of x square minus a square minus log a plus c1. आता या ठिकाणी पहा मायनस लॉग a प्लस c1 कॉन्स्टंट आहे. याला आपण दोन्ही मिळून एकच कॉन्स्टंट यूज केला c, म्हणजे सबस्टिट्यूशन केलं put c equal to minus log a plus c1. And therefore I equal to log in bracket x plus square root of x square minus a square plus c is the final answer. For example, integration 1 upon square root of x square minus 16 dx. 16 म्हणजेच काय मिळेल 4 स्क्वेअर. मग ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आन्सर काय येईल log in bracket x plus square root of x square minus 16 bracket complete plus c. Number 6, integration 1 upon square root of a square minus x square. त्याचा आन्सर येतं log in bracket x plus square root of a square minus x square plus c. यामध्ये सबस्टिट्यूशन x equal to a tan theta आहे आणि सेम एज 5. नंबर 5 म्हणजे याचा प्रूफ आणि 5 नंबरचा प्रूफ सेम आहे. x equal to a tan theta यूज केले फक्त. नंबर 7 म्हणजे 5, 6, 7 हे सेम आहेत. पुढचा इंटिग्रल टाइप आहे इंटिग्रल ऑफ द टाइप इंटिग्रेशन 1 अपॉन ax square plus bx plus c and इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ax square plus bx plus c. तर यामध्ये डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर आपल्याला अगोदर कॉन्स्टंट नंबर x स्क्वेअरला जो कोएफिशियंट अटॅच आहे तो कॉमन काढावा लागतो. म्हणजे स्टेप येईल a इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस b बाय a x प्लस c बाय a. परंतु यामध्ये a हा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे पॉझिटिव्ह नंबर पाहिजे. आणि जर स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस bx प्लस c असेल तर स्क्वेअर रूट ऑफ a कॉमन काढावा लागतो. त्यानंतर त्यामध्ये सेकंड स्टेप येते कम्प्लिटिंग स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला ऍड आणि सबट्रॅक्ट करावा लागतो नंबर 1/2 कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे याला म्हणतात थर्ड टर्म. थर्ड टर्म काय येईल 1/2 कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट टाइप आहे इंटिग्रल ऑफ द टाइप इंटिग्रेशन 1 अपॉन a sin square x plus b cos square x plus c. म्हणजेच इंटिग्रेशन मध्ये जर डिनॉमिनेटरला sin square x असेल cos square x असेल किंवा sin square x आणि cos square x दोन्ही असतील तर स्टेप पहा. फर्स्ट स्टेप आहे divide the numerator and denominator by cos square x or sin square x. Step second, in denominator replace x square x by 1 plus tan square x or cos square x by 1 plus cot square x if it exists. Number 3, put tan x equal to t or cot x equal to t. So the integral reduced to the form integration 1 upon at square plus bt plus c dt. And number 4, use the standard integral formula and express the result in terms of x. Next type है integral of the form integration 1 upon a sin x plus b cos x plus c. म्हणजेच इंटिग्रेशन मध्ये जर डिनॉमिनेटरला sin x असेल cos x असेल किंवा sin x आणि cos x दोन्ही जर असतील तर सबट्यूशन करावं लागतं tan x by 2 equal to t and dx equal to 2 dt upon 1 plus t square, sin x equal to 2t upon 1 plus t square, cos x equal to 1 minus t square divided by 1 plus t square. पुढचा टाइप आहे इंटिग्रेशन 1 अपॉन a sin 2x प्लस b cos 2x प्लस c. म्हणजे इंटिग्रेशन मध्ये जर डिनॉमिनेटरला sin 2x असेल cos 2x असेल किंवा sin 2x आणि cos 2x दोन्ही असतील तर सबट्यूशन करावं लागतं x equal to tan x t equal to tan x and dx equal to 1 upon 1 plus t square dt sin 2x equal to 2t upon 1 plus t square इथे चुकून dt लिहिला गेला and cos 2x equal to 1 minus t square upon 1 plus t square dt इथे सुद्धा चुकून आलेला आहे. एक्सरसाइज 3.2b यामधील काही एक्झाम्पल आपण पाहूया. एक्झाम्पल integrate the function with respect to x. First example is integration I equal to 1 upon 4x square minus 3 dx.
तर या ठिकाणी एक्स स्क्वेअरला कोइफिशियंट 4 आहे, तो 4 एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जो असेल तो आपल्याला कॉमन काढावा लागतो. म्हणून स्टेप येईल आय इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 4 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 3/4 ब्रॅकेट कम्प्लीट dx. 3/4 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 चा स्क्वेअर आहे. म्हणजे स्टेप येईल आय इक्वल टू 1/4 इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. Then using formula integration 1 upon x square minus a square equal to 1/2a log of x minus a upon x plus a plus c. And that is 1/4 multiply 1/2 multiply square root of 3/2. म्हणजे इथे या ठिकाणी a ची व्हॅल्यू आहे square root of 3 upon 2. म्हणून स्टेप काय येते I equal to 1/4 multiply 1/2 square root of 3 upon 2 log in bracket x minus square root of 3/2 divided by x plus square root of 3/2 plus c. त्यानंतर डिनॉमिनेटर आपण सेम केला तर लॉग आणि ब्रॅकेटमध्ये काय येईल 2x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2 आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी सेम आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॅन्सल होईल आणि आन्सर काय मिळतं फायनल मग I इक्वल टू 1 अपॉन 4 स्क्वेअर रूट ऑफ 3 लॉग इन ब्रॅकेट 2x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस 3. नेक्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस एक्स अपॉन 9 मायनस एक्स. अशा फॉर्म मध्ये जर असेल तर आपल्याला डिनॉमिनेटरला किती आहे 9 मायनस एक्स. डिनॉमिनेटरला साइन बघा मायनस आहे, मायनस असेल तर अपोजिट साइन घ्यायचं, मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं त्या नंबरने. म्हणजेच काय येईल मायनस असेल तर प्लस घ्यायचं, प्लस असेल तर मायनस येईल. म्हणजे स्टेप येईल आय इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस एक्स अपॉन 9 मायनस एक्स मल्टिप्लाय 9 plus x divided by 9 plus x. Therefore, I equal to integration square root of 9 plus x bracket square divided by 9 square minus x square. That is I equal to 9 plus x divided by square root of 9 square minus x square. इथे आपले square root राहिलेला आहे. Then express 9 plus x in terms of a multiply derivative of 9 plus x equal to a multiply derivative of 9 square minus x square plus b. Therefore, 9 plus x equal to a multiply 9 square minus x square as a derivative किती येईल minus 2x. Therefore, 9 plus x equal to a multiply minus 2x plus b. Then comparing coefficient of x and remaining terms, we get a equal to minus 1 half and b equal to 9. Therefore, I equal to numerator का काय येईल आता I equal to a ची व्हॅल्यू आली मायनस 1 हाफ मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह आहे मायनस 2x आणि प्लस b ची व्हॅल्यू आहे 9 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 9 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. त्यानंतर सेपरेट इंटिग्रेशन देऊया दोन फंक्शन्स ऍडिशन असल्यामुळे कॉन्स्टंट नंबर आहे तो आउटसाइडला घेऊ. म्हणजे स्टेप येईल मायनस 1 हाफ इंटिग्रेशन मायनस 2x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस 9 upon square root of 9 square minus x square. And therefore I equal to minus 1 half integration minus 2x upon square root of 9 square minus x square plus 9 integration 1 upon square root of 9 square minus x square. तर या ठिकाणी मायनस 2x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर फर्स्ट इंटिग्रल मध्ये पहा तर इथे फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट ऑफ एफ ऑफ एक्स. आन्सर येतं 2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स याचा वापर करता येईल आणि 1 अपॉन रूट ऑफ 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर या ठिकाणी फॉर्म्युला यूज करता येईल 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे साइन इनवर्स एक्स अपॉन ए हा फॉर्म्युला यूज करता येईल. म्हणून आन्सर येतं आय इक्वल टू मायनस 1 हाफ टू square root of 9 square minus x square plus 9 sin inverse x upon 9 plus c. And therefore, I equal to minus square root of 9 square minus x square plus 9 sin inverse x upon 9 plus c is the final answer. Next example, integration 1 upon x square plus 8x plus 12 dx. आता इथे पहा डिनॉमिनेटर कोणत्या फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये ax square plus bx plus c. तर इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे आणि नसेल इतर कोइफिशियंट असेल 1 सोडून तर आपल्याला तो कॉमन घ्यावा लागतो. आता इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ऑलरेडी 1 आहे म्हणून पुढची स्टेप काय असेल कम्प्लिटिंग स्क्वेअर साठी थर्ड टर्म काढावी लागेल आणि थर्ड टर्म म्हणजे 1 हाफ कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. कोइफिशियंट ऑफ एक्स आहे 8 म्हणून स्टेप येईल थर्ड टर्म इक्वल टू 1 हाफ मल्टिप्लाय 8 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 4 स्क्वेअर आहे 16. देअरफॉर डिनॉमिनेटरला आपल्याला 16 ऍडजस्ट करावं लागेल म्हणजे प्लस 16 मायनस 16. देन आय इक्वल टू
इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मायनस 16 प्लस 12. आता पहिले 3 नंबर्स पहा x स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 हे कोणत्या फॉर्म मध्ये a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर या फॉर्म मध्ये म्हणजेच ते जे 3 नंबर्स आहेत हा आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर आन्सर काय येईल मग I इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 आणि 4 म्हणजेच 2 स्क्वेअर. तर आता आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन 2a log of x minus a upon x plus a. Therefore 1 upon 2 multiply a ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे ते येईल 1 upon 2 multiply 2 log of x plus 4 minus 2 divided by x plus 4 plus 2 plus c, that is 1 by 4 log mod of x plus 2 divided by x plus 6 plus 3 is the final answer. Next example, integration 1 upon square root of x square plus 8x minus 20. अशा फॉर्म मध्ये असेल स्क्वेअर रूट मध्ये आता x स्क्वेअर प्लस 8x मायनस 20 आहे. सेम स्टेप आहे. सेकंड थर्ड नंबर आपण काढलेला आहे, थर्ड टर्म काढलेला आहे. थर्ड टर्म काय येतं 1/2 कोएफिशियंट ऑफ x म्हणजेच मल्टिप्लाय येतील 1/2 मल्टिप्लाय 8 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 4 स्क्वेअर 4 स्क्वेअर इज 16 म्हणून आपण 16 ऍडजस्ट केला. तर I इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मायनस 20 मायनस 16. मग first three numbers is x plus 4 bracket square. Therefore, I equal to integration 1 upon square root of x plus 4 bracket square minus 20 आणि minus 16 म्हणजे येईल minus 36 आणि 36 म्हणजे 6 square. आता पहा आता फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल 1 upon square root of x square minus a square आणि त्याचं इंटिग्रेशन येतं log of mod of x plus square root of x square minus a square. And therefore, answer is I equal to log mod of x plus 4 plus square root of x plus 4 bracket square minus 6 square plus 3. That is I equal to log mod of x plus 4 plus square root of x square plus 8x minus 20 plus 3 is final answer. Next example, I equal to integration 1 upon 4 plus 3 cos square x dx. आता एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटर पहा cos square x आहे. मग एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटरला cos square x sin square x किंवा दोन्ही असतील sin square x आणि cos square x तर आपल्याला sin square x किंवा cos square x ने डिवाइड करावं लागतं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. म्हणून स्टेप पहा डिवाइडिंग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय cos square x. Therefore I equal to integration 1 upon cos square x divided by 4 plus 3 cos square x divided by cos square x. And therefore I equal to integration sec square x divided by 4 upon cos square x plus 3. Therefore I equal to integration sec square x upon 4 sec square x plus 3. Sec square x म्हणजेच 1 plus tan square x. Therefore I equal to integration sec square x upon 4 in bracket 1 plus tan square x plus 3. That is integration sec square x upon 4 tan square x plus 7. Then put tan x equal to t. Then derivative is sec square x dx equal to dt. Then I equal to integration 1 upon 4t square plus 7 dt. Coefficient of t square is 4. Then common 4. Therefore, I equal to 1 by 4 integration 1 upon t square plus 7 by 4. 7 by 4 means root 7 by 2 bracket square. Therefore, I equal to 1 by 4 integration 1 upon t square plus root 7 by 2 bracket square. Then using formula 1 upon x square plus a square. Answer is 1 by a tan inverse x upon a plus c. Therefore, I equal to 1 by 4 1 upon root 7 by 2 tan inverse t upon root 7 by 2 plus c. Then 1 upon that is 1 upon 2 square root of 7 tan inverse 2t upon root 7 plus c. That is I equal to 1 upon 2 root 7 tan inverse in bracket 2 tan x upon root 7 bracket complete plus c is the final answer. Next example, I equal to integration 1 upon 2 plus cos x minus sin x. त्या एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटरला cos x किंवा sin x असेल किंवा दोन्ही असतील cos x आणि sin x. The substitution put t equal to tan x by 2, dx equal to 2 dt upon 1 plus t square, cos x equal to 1 minus t square upon 1 plus t square, and sin x equal to 2t upon 1 plus t square. Therefore, I equal to integration 2 dt upon 1 plus t square divided by 2 plus 1 minus t square upon 1 plus t square minus 2t upon 1 plus t square.
Therefore, I equal to integration 2 dt upon 1 plus t square, then 2 in bracket 1 plus t square plus 1 minus t square minus 2t divided by 1 plus t square. Denominator is same, therefore cancel 1 plus t square. We get I equal to 2 integration 2 is constant, therefore I equal to 2 integration dt upon 2 plus 2t square plus 1 minus t square minus 2t, that is I equal to 2 integration dt upon t square minus 2t plus 3. Therefore third term equal to 1 half coefficient of t bracket square, that is 1 half multiply minus 2 bracket square, that is minus 1 square is 1. म्हणून आपण काय केलं 1 इथे ऍडजस्ट केला प्लस 1 आणि मायनस 1, म्हणजे 3 minus 1 किती 2. Therefore I equal to 2 integration dt upon t square minus 2t plus 1 plus 2, that is 2 integration dt upon first three numbers is t minus 1 bracket square and last term is 2, that is square root of 2 bracket square. Therefore using formula integration 1 upon x square plus a square is 1 by a tan inverse x by a. Therefore I equal to 2 multiply 1 by square root of 2 tan inverse t minus 1 upon square root of 2 plus c, that is put value of t, we get I equal to square root of 2 tan inverse in bracket tan x by 2 minus 1 divided by square root of 2 bracket complete plus c. Next example, I equal to integration 1 upon 3 plus 2 sin 2x plus 4 cos 2x. एक्झाम्पल मध्ये डिनोमिनेटरला sin 2x किंवा cos 2x किंवा दोन्ही असतील sin 2x आणि cos 2x. तर फॉर्म्युला पहा t इक्वल टू tan x and dx equal to dt upon 1 plus t square, sin 2x equal to 2t upon 1 plus t square, cos 2x equal to 1 minus t square upon 1 plus t square. Therefore I equal to integration dt upon 1 plus t square divided by 3 plus 2 in bracket 2t upon 1 plus t square plus 4 multiply 1 minus t square upon 1 plus t square. Therefore I equal to dt upon 1 plus t square divided by 3 in bracket 1 plus t square plus 4t plus 4 in bracket 1 minus t square divided by 1 plus t square. Denominator same है म्हणून cancel होईल. Step काय येईल मग I equal to dt upon 3 plus 3t square plus 4t plus 4 minus 4t square, that is I equal to integration dt upon 7 plus 4t minus t square. तर t square ला निगेटिव्ह साइन आहे म्हणून आपण काय करूया t square आणि 4t याचा मायनस साइन कॉमन काढलं तर स्टेप काय येईल I equal to integration dt upon 7 minus bracket t square minus 4t. Then third term is 1 half coefficient of t bracket square, that is 1 half multiply minus 4 bracket square, therefore minus 2 bracket square is 4. म्हणून काय केलं आपण 4 ऍडजस्ट केला plus 4 minus 4. Therefore integration dt upon 7 plus 4 minus in bracket t square minus 4t plus 4. म्हणजेच पहा ब्रॅकेटच्या बाहेर प्लस 7 प्लस 4 घेतलाय आणि मायनस ब्रॅकेट मध्ये मायनस साइन जर ब्रॅकेट मध्ये जो 4 आहे त्याला दिलं तर मायनस 4 म्हणजे आपण काय ऍडजस्ट केलं प्लस 4 आणि मायनस 4. मग 7 प्लस 4 किती 11 आणि टी स्क्वेअर मायनस 4t प्लस 4 म्हणजेच तो कशाचा स्क्वेअर येईल ते मायनस 2 चा t minus 2 bracket square. Therefore I equal to integration dt upon square root of 11 bracket square minus t minus 2 bracket square. By using formula integration 1 upon a square minus a square is 1 by 2a log of a plus x divided by a minus x. But a equal to square root of 11 and x equal to t minus 2. Therefore answer is 1 by 2 root of 11 log mod of root 11 plus t minus 2 divided by root 11 minus t minus 2 plus c. And therefore put value of t, we get I equal to 1 by 2 root 11 log of mod of root 11 minus 2 plus tan x divided by root 11 plus 2 minus tan x plus c.